नमस्कार. नमस्कार. वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही आल्यानंतर किंवा तुमच्या घराची तुम्ही वास्तू करून घेतल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय असे अमोल बदल घडले ते आपण थोडंसं आमच्या लोकांपर्यंत सांगा. बदल तर घडले बरेच. तर मी एक व्यावसायिक आहे. माझं दुकान आहे चष्म्याचं. तर बराच फरक पडला वास्तू केल्याच्या नंतर. जसं माझ्या आरोग्याच्या काही समस्या होत्या त्या सॉल्व्ह झाल्या. मुलांच्या बद्दल पण आरोग्याच्या समस्या होत्या. त्यांच्या म्हणजे अभ्यासाबद्दल म्हणावं किंवा त्यांचा जो पहिले पूर्वी जसा अभ्यास व्यवस्थित होत नव्हता ते व्यवस्थित पद्धतीने त्यांचा अभ्यासक्रम वगैरे चालू आहे. वास्तू करायच्या आधीचा तुमचा हेतू काय होता आणि वास्तू केल्यानंतर तुमचा हेतू काय होता? वास्तू करायच्या आधीचा हेतू ऍक्च्युली कसं आहे की आपण व्यवस्थितरित्या जसं एक म्हणतात ना बिझनेस वगैरे किंवा घर रस्ते वगैरे ठीक होती नॉर्मल पद्धतीने. पण व्यावहारिक दृष्ट्या आपण जे काही कमवत होतो त्याची सेव्हिंग वगैरे बिलकुल एवढी काही खास होत नव्हती. आणि माझं जसं काय सांगायचं म्हणजे एक नॉर्मल छोटस एक स्वप्न पण होतं की मी एखादी 4 व्हीलर वगैरे गाडी घ्यावं. म्हणजे 5 ते 6 वर्षापासून फार म्हणजे अडचणी येत होते त्या गोष्टीसाठी की जसे मी पैसे वगैरे असं जमा व्हायचा नंतर एखाद लगेच कुठेतरी खर्च व्हायचा. असे 2-4 वेळेस झालं की मी 4 व्हीलर घेऊ शकलो नाही. आणि वास्तू केल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनाखाली जी तुम्ही रेमेडी करायला लावली मला त्या रेमेडी केल्याच्या एक 15 दिवस ते महिन्याभरानंतर लगेच ते काम माझं एक गाडीचं झालं. आणि ते झालंच आहे समजा. आणि आता सेव्हिंग पण चांगल्या रीते होत आहे. वास्तुशास्त्र श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? तुम्ही कोणत्या अँगलने बघता? ऍक्च्युली वास्तुशास्त्र च्या बाबतीत तर मी ऐकलंच होतं. पण त्याच्या आधी म्हणजे जसं की वास्तुशास्त्र करावं की नाही करावं हा प्रश्न होता की केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेस माझे एक मित्र आहे जे बोईसरचे आहेत किरण पवार म्हणून. त्यांनी मला सल्ला दिला की बाबा तुझी सेव्हिंग वगैरे होत नाही किंवा काही तुझे प्रॉब्लेम अडतात वगैरे काही घराची वास्तू. माझे एक आचार्य भरत मोहिते सर म्हणून आहेत ते वास्तू आचार्य आहेत आणि ते चांगल्या रीतीने वास्तू करून तुमच्या घराची वास्तू करतील आणि त्यानंतर त्यांचा रिझल्ट वगैरे चांगला आहे मला जाणवलाय. तुम्ही पण करून बघा. तर मी म्हणलं चला ठीक आहे ट्राय करूया आपण पण. तर मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि घराची वास्तू केली. घराची केली आणि नंतर शॉपची पण केली. तर दोन्ही मध्ये द्विगुणित असा मला फायदा झाला बेनिफिट झाला. आणि ते कालांतराने हळूहळू ते कळत गेलं. जसं मी सांगितलं की माझी गाडी पण जो मध्ये अडथळे येत होते ते पण सॉल्व्ह झाले. त्याच्यानंतर माझा थोडासा एक नॉर्मल आजाराचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला. ऍक्च्युली त्याचं ऑपरेशन सांगितलं होतं पण तो ऑपरेशन न होता तो डायरेक्टली तो सॉल्व्ह झाला. काही औषध वगैरे नॉर्मल केलीच पण तो त्या पद्धतीने सॉल्व्ह झालेलाच आहे. अजून बरेचसे सेव्हिंग्स वगैरे पण चांगले ठीकठाक. वाढत्या कर्जाबद्दल आणि वास्तूमध्ये केलेल्या रेमेडी बद्दल आपण काय सांगाल? ज्या तुम्ही रेमेडी मला दिल्या मला माझ्यावरती कर्जही बरंच होतं पण त्यातल्या ते कर्जही थोडं हळूहळूपणे म्हणजे बऱ्यापैकी कमी झालं. कर्ज आता जवळजवळ शक्यतो फार कमी प्रमाणात आहे आणि व्यवस्थित आपली गाडी रुळावर चाललेली आहे सध्या. बरं आज तुमच्याकडे बघून मला असं वाटतं किंवा एक मी तुम्हाला विचारतो प्रश्न की तुम्ही तर आज पूर्णपणे अध्यात्मामध्ये स्वतःला परिवाराबरोबर झोतून घेतलेला आहे बरोबर आहे. पण ते अध्यात्मामध्ये येण्याच्या मागे वास्तूचा हात आहे का असं तुम्हाला वाटतं का? हा याच्या आधी पण अध्यात्मामध्ये मी जोडलो होतो पण ज्या पद्धतीमध्ये मला अध्यात्म पाहिजे होती जेवढी गोडी होती तर ती कंटिन्युटी होत नव्हती. आणि वास्तू केल्यानंतर तेही गोष्ट म्हणजे चांगली झाली.
जसे देवारा वगैरे व्यवस्थित ठिकाणी आला आणि भक्तीचा मार्ग मला चांगला मिळाला, मी व्यवस्थित होते. आज मी भक्तीमध्ये निपुण आहे आणि माझ्या पूर्ण परिवाराने भक्तीमध्ये म्हणजे इस्कॉन जॉईन केला. त्याच्यानंतर आम्ही 16 माळा जप वगैरे चालू केला. मला त्याच्यानंतर आम्ही घरी माझ्या भगवंत पण आलेले आहेत आणि चांगली त्या पद्धतीने सेवा होते. म्हणजे भक्तीमध्ये पण मी एक चांगल्या पद्धतीनं आज मला भक्ती पण मिळाली. हे वास्तूचं पण कारण असू शकत नाही म्हणणार की 100% ते आहे. आणि आम्हाला जी माझं स्वप्न होतं की माझ्या घरी भगवंताची स्थापना व्हावी, भगवंत यावेत, तर यामध्ये पण वास्तूचा एक चांगला रोल असू शकतो. तुम्ही आपल्याला जी लोक पाहतायत किंवा जी पाहणार आहेत या लोकांना काय सांगू शकता की त्यांच्या जीवनामध्ये अशा अनेक आर्थिक समस्या असू शकते, आजाराची समस्या असू शकते, मुलांच्या बद्दल समस्या असू शकते, किंवा कारण वाढत्या कर्जाचं प्रमाण असू शकतं, किंवा व्यवसायामध्ये घाटा असू शकतो, किंवा छोट्या मोठ्या अनेक समस्या असू शकतात. त्या समस्यांसाठी पीडित झालेल्या लोकांना तुम्ही काय उत्तर देऊ शकता किंवा काय मार्गदर्शन करू शकता? मार्गदर्शन तर राहील, कारण की आपण जिथे राहतो तिथली वास्तू व्यवस्थित असायला पाहिजे. व्यवस्थित म्हणजे झोन बघून किंवा वास्तू केल्याच्या नंतर बराच बेनिफिट होतो. जशा आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या असतात त्या सॉल्व्ह होतात. मी माझं वैयक्तिक उदाहरण मी सांगतो की माझा स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आरोग्याच्या बाबतीत. ते मला सांगा काही प्रॉब्लेम होता तुम्हाला, काय डॉक्टरांनी सांगितलं होतं किंवा काय जो तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शेअर करा. म्हणजे माझा प्रॉब्लेम होताच मला की आरोग्याच्या बाबतीत माझा पोटाचा थोडासा आजार होता, जो तुम्ही सांगल्याच्या हिशोबाने म्हणजे जी रेमेडी केली आणि जो सल्ला दिला त्या पद्धतीने मी रेमेडी वगैरे करून माझा तो आजार बरा झाला. वास्तूमध्ये असं काय आपण जादूटोणा किंवा अशा कोणत्या गोष्टी केल्या? नाही, जादूटोणा नाही, एकदम नॉर्मली विज्ञानाच्या हिशोबाने केलंय. त्याच्यात काही लिंबू मिरची किंवा असं काही प्रकार नाही, किंवा काय फार मोठी ते मंत्र मारले असं काही विषयच नाहीये. तर हे नॉर्मल पद्धतीनं विज्ञानाचा साह्याने हे सर्व केलंय. म्हणजे ते एकदम उत्तम पद्धतीने केलेलं आहे आणि मला त्याचा बेनिफिट भेटला आहे आणि तुम्ही सर्वांनी पण त्याचा फायदा घ्यावा ही माझी इच्छा आहे. धन्यवाद. आपण जे आपला मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद.